नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना. माझं नाव बाळासो तुकाराम मोहिते, राहणार कोचरेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. ओके. आता तुमच्याकडे किती जनावर आहे गोठ्यामध्ये? एकूण जनावर 3 म्हशी आणि 2 गायी. 3 म्हशी आणि 2 गाई. हो. ओके. हा दूध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? दूध व्यवसाय तसा भरपूर वर्ष झाला. बर. तर तुम्ही या जनावरांना मिल्क चार्जर चालू केलं ते कधीपासून वापरताय? जवळ 6 महिने झाले ना. हो, 6 महिने झाले. बरं बरं. किती बकेट वापरले तुम्ही? आतापर्यंत जवळ 16 बकेट झाले. 6 महिन्यामध्ये 16 बकेट हे 4 जनावरांना? हो, 4 करून म्हणजे बैलांना आहे ना बी देतो, परत नंतर परवडून करते. पण या 3 देतो काय 3 यांना जनावरांना कंटिन्यू देतात. कंटिन्यू. मिल्क चार्जर वापरण्यापूर्वी काय परिस्थिती होती त्यांची? मिल्कचे आजार वापरलं काय राहणार नाही, हिंडून येणार दिली हा हा. असं होतं. आणि आता आता जनावरची तब्येत बी मस्त राहते आणि दुधावर बी परिणाम, दुधामध्ये फॅट वगैरे सगळं चांगलं आहे. फॅट किती वाढला? पूर्वी किती लागत होता ना आता किती लागतं? पूर्वी फॅट एवढी काय बसत नव्हती, कारण पहिल्यांदाच म्हशी आहेत आणि तिची सुद्धा आता 4.5 फॅट बसते या गाईची? हो. बरं. आता या गाईची किती लिटर दूध देते? ही आता 8 लिटर देते, 4 8 लिटर. सकाळी 4 आणि संध्याकाळी 4. संध्याकाळच्या. आणि पूर्वी किती फॅट लागत होती त्याची? आता पूर्वी नाही आम्ही विकत आणलं, तिथे आता तिकडे काय अच्छा. लागतं काय माहिती नाही. म्हणजे तुम्ही आल्यापासूनच मिल्क चार्जर चालू केलं? हो, आणि हो. त्याची फॅट आता चांगली चांगली लागते. लागते. आणि ह्या मशीन बद्दलचा काय अनुभव सांगत होते तुम्ही? म्हशी पहिल्याच आहेत, तर त्यांना आम्ही दूध वाढण्यासाठी म्हणून मी सुरुवात हे व्हिडिओ बघून आपलं चालू केलं. हा. तर दुधावर जास्त काय म्हणजे असं हे झालं नाही, पण फक्त एवढा त्याचा एक फायदा झाला की दूध आहे ते टिकून राहिलं. किती दिवस? आता अजून ते टिकूनच आहे, त्याच्यात फरकच झाला नाही. अच्छा, म्हणजे कमीच झालं नाही? कमीच झालं नाही. आता उन्हाळा चालू झाला. आता उन्हाळा जरा थोडासा म्हणजे थोडा फरक पडलाय. हा. तर उन्हाळा चालू आहे तरी जास्त फरक नाही? नाही. दूध जे आहे ते कंटिन्यू. तसंच. किती लिटर दूध देत आहे त्या गाई म्हशी? म्हशी 3 अगोदर सुरुवातीला होत्या, हा. म्हणजे एका टायमाला 3 लिटर. हम्म. आता त्या 2-2.25च्या दरम्यान तर आता येतात आता उन्हाळ्यात. बर. म्हणजे 2-2 लिटर कंटिन्यू आहे? हा, आहेत. आणि त्यांना चारा कुठला आहे? जंगलचाच फिरतात? हो, तिथं फिरून घरी घालायचं काय घालायचं ते वाळका चारा, वाला नाही चारा. हिरवा चारा नाही काही? वाला चारा नाही, पूर्ण वाळका चारा? वाळका चारा आहे. ओके. पूर्वी कशी तब्येत होती त्यांची? पूर्वी एवढी खास नव्हती तब्येत. हा, म्हणजे हाडं वगैरे दिसायची? दिसायची. बरं. आणि आता? आता तब्येत चांगली आहेत. ओके. आणि शेणामध्ये वगैरे काय अहो, बदल? शेणात तर लय सगळ्यात खास शेणात बदल झाला. हो का? हो. काय वाटतं? गोट्यातनं फिरायचं म्हटलं तर वास यायचा. वास यायचा. सडा पडल्यासारखं दिसायचं पातळ शेण. आता? आता नाही तसं. पोटी. हो. आणि ते शेण जे आहे ते तुम्ही किती दिवसात पुसता वगैरे? काय अनुभव तुमचा? नाही, ते लवकरच होते. आम्ही आता भरून टाकलं मध्ये ट्रॅक्टर होता, 2-3 टेलर भरले, ते वावरात ढीग मारून ठेवले. सेपरेटच टाकलं ठेवलं होतं. बरं बरं. जेवढा चांगला अनुभव आला. काय सांगाल या पाटण तालुका जो आहे कराड आणि सातारा जिल्हा, तर तिथल्या शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांनी त्यांना काय? मिल्कच्या जर वापरावं का थोडं तरी हे करून शनी थोडं एका गायला म्हशीला. मी आता आमच्या एका पाहुण्याला सुरू करायला लावली. इथे खाली तुम्ही आता ना बघा गोट आहेत 2, हो हो. ते बी पाहुणेच आहेत. त्यांना 3-4 महिने झालं हे करतोय, तुम्ही एका गायला वापरा. हा हा. पण गोट्यात त्यांची जनावर भरपूर आहेत, पण त्यांनी काय अजून हे केलं नाही. पण आमच्या दुसऱ्या पाहुण्याने सुरू केले, आता अजून 1 महिना बी नसेल झाला. एक बादली आणल्या नेसल्यावर. म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना सांगताय बा तुम्ही पहिले वापर केला? वापर करून बघा. हा, 6 महिने नंतर मग तुम्ही काय तुम्हाला करायचं. माहिती कशी व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली? हो, व्हिडिओ व्हिडिओ पाहून तुम्ही चालू. बर बर. या गाईचा अनुभव काय होता? तुम्ही सांगत होता की आधी दूध किती देत होती? अगोदर 5-6 लिटर 6 ते 7 लिटर दूध देत. 6 ते 7 लिटर दूध देत होती. आणि आपल्याला आणल्यास थोडं ओलं होतं ना, 12 लिटर वर गेली. हो, म्हणजे व्याल्यानंतर लगेच 12 लिटर? वेलेलीच होती तिकडे 1 महिनाभर. हा हा. पण तिथून आणल्यानंतर ती तिथं 7 ते 8 लिटर दूध देत होती. बर. आपल्याकडे आल्यावर हळूहळू वाढत ती 12 लिटर वर गेली. मिल्क चार्ज चालू केलं की ते 12 लिटर वर गेली. म्हणजे आता सध्या तर 8 लिटर आहे त्याला. बरं. म्हणजे 4-5 लिटर वरची 12 लिटर वरती गेली. हो. म्हणजे 6 लिटर दूध वाढलं. हो. अरे वा. म्हणजे तुमचा आर्थिक फायदा किती झाला त्या गाई मागे? तर बघा किती ते होते. लिटर मागे 4 लिटर दूध वाढलं म्हणजे हो. दिवसाला. आता किती रुपये लिटर दूध आणि जातं? ते मी म्हशीच्या दुधामध्ये मिसळून. आणि Mix करून. दुधाच्या चवीमध्ये काय फरक पडला? आम्ही ते गाई मी दूध खायसाठीच घेतल्या का 5-6 दिवस झालं की आतापर्यंत आता मग गाईच दूध खात.
म्हशी असं म्हशीचं सुद्धा काय नाही. खातच नाही. बरं गाईचं दूध खातं हो गोड लागतं मस्त की दूध. हा हो एकदम चांगलं रेग्युलर लागतं. गाईंचं दूध बघा जर्सींचं हो, वास येतो. आपल्या गाईचं सुद्धा आपण असं खाणार नाही, मिल्क चार्जर नाही चाललं का हा. नाही तरी सुद्धा आपल्याला दूध ते जरा हेच लागतं, खावंसं वाटत खावंसं वाटत नाही. हा हा कारण मी ट्रायल करून बघितली, आपल्याला आता पहिल्यापासूनच म्हणजे देशी गाय भरपूर होते, आता एकच आहे. मिल्क चार्जर चालू केल्यापासून मग ते आवडायला लागलं. आणि जर तुम्ही ते नाही वापरलं तर तुम्हाला खाऊशी नाही वाटत. नाही वाटणार. जेवढी चव त्याच्यामध्ये वाढली. हो बरं. एवढा फरक आहे चांगला. नाही पण गाई ते आता आमचं ते पाहुण्यांची बसलीच गाय ते आल्यावर तर म्हणतील त्यांच्यात किती लईच खराब गाय होती. हो. इथं आल्यावर पूर्ण बदलले मग. बदलले. ते सुद्धा चकित होतील काय खावं घालता तिला. आणि आता तर ती फिरायला जाते मोकळ्या रानात आणि रानात तर काहीच नाही बघा, सगळं डोंगर पेटवून दिलेत. हो. आता आम्हाला बी बंदच करावे लागणार आहे. आता मी म्हणलं आजपासून बंदच कारण की असे बघा डोंगर येते ती चिखलात हा. नाही, खायला तर काहीच नाही. इथं आणि मग इथं धुयाला बी पाणी बी आमचं कमी पडायला लागलं बरोबर. असं आहे का.